नमस्कार मित्रांनो, क्रिकेट कुझिन कारवावर आपलं स्वागत. भारत विरुद्ध इंग्लंड सेमीफायनल मॅच कव्हर करून आत्ता बाहेर पडतो आहे वानखेडेच्या. काय मॅच झाली आहे खरंच, म्हणजे एक भारतीय प्रेक्षक म्हणून दमवणारी मॅच होती. 254 केल्यावर वाटलं होतं इंग्लंड अगदी सहज हरेल, आपण अगदी चोळामोळा करून टाकू त्यांची बॅटिंगचा. आणि 4 आऊट 85 झाल्यावर वाटलेलं फार तर 150 पावणे 200पर्यंत मजल मारतील, थकतील. तसं काही झालं नाही. बेथेल काय खेळला आहे, म्हणजे खरंच मला भारत जिंकल्याचा आनंद आहे, पण इतकी सुंदर खेळी त्याची वाया गेली त्याचं थोडं वाईट पण वाटलं. म्हणजे 254 धावा करून आपण फक्त 7 रनने जिंकलो आहे, तरीसुद्धा इंग्लंडने आपल्याला चांगलंच दमवलं. अर्थात त्याचं कारण या पिचवर आहे. हे रेड सॉईल पिच होतं, बॅटिंगचं नंदनवन होतं, कारण बाउन्स चांगला आहे इकडे वानखेडेला आणि मुंबईला प्रचंड उकाडा असल्यामुळे पिचवर पाणी मारलेलं 2 दिवस, त्यामुळे चांगला मस्त बाउन्स पिचवर मिळत होता. त्याचा फायदा आपण संजू सॅमसनने घेतलाच, ईशान किशनने घेतला आणि आपल्या भारतीय सर्वच फलंदाजांनी घेतला. म्हणजे संजू सॅमसनचा तो जर का कॅच सुटला नसता हॅरी ब्रूककडनं तर काय झालं असतं, हा विचार कधीकधी येतो आणि थरका पडतो. म्हणजे 2003च्या वर्ल्ड कपला जेव्हा तेंडुलकरचा कॅच अब्दुल रझाकने टाकलेला, तेव्हा वसीम अक्रम त्याला ओरडून म्हणाला होता, पता है क्या तूने किसका कॅच छोडा. संजू सॅमसनचा आजचा फॉर्म बघून असंच वाटतं. समजा संजू सॅमसन त्यावेळेला बाद झाला असतं, मला वाटतं 7 बॉलमध्ये 15 रन काहीतरी त्याच्या होत्या, तर कदाचित चित्र आज वेगळं दिसलं असतं. पण जर तरला क्रिकेटमध्ये अर्थ नसतो. भारत सामना जिंकला आहे, पण माझ्या मते आपल्याला अजूनही काही गोष्टींना धार लावायची गरज आहे. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे आपली बॉलिंग अतिशय वीक आहे. बुमराने कमाल केली. परत एकदा सूर्याच्या कॅप्टन्सीला मार्क द्यायला पाहिजेत, कारण 18वं ओव्हर त्याने बुमराला दिलं. 3 ओव्हरमध्ये 45 हव्या होत्या. जर का 18वी ओव्हर त्यांनी टार्गेट करून मारले असते 15-20 रन, तर 2 ओव्हरमध्ये 24 अगदी सहज शक्य झालं असतं. पण बुमराने त्या ओव्हरला 6 रन दिल्या. पुढे हार्दिक पंड्याने चांगली टाकली आणि मग शिवम दुबेची अशी ओव्हर होती की कुणीही टाकवते 20व्या षटक. त्यामुळे हॅट्स ऑफ टू सूर्यास कॅप्टन्सी आणि अक्षर पटेलचे कॅच, या सगळ्याचा परिणाम म्हणून आपण ती मॅच खेचून काढली. पण नाहीतर इंग्लंडने आपल्याला गमवलं असंच म्हणेन मी. आता अंतिम सामन्यात जाण्याकरता मला वाटतं वरुण चक्रवर्तीला काहीतरी करायला पाहिजे. वरुण चक्रवर्ती, अभिषेक शर्मा या 2 आपल्या न चालणाऱ्या काइंड ऑफ मोटर्स झालेले आहेत विचारचं. पण आज भारत जिंकला आहे, अंतिम सामन्यात गेला आहे आणि इथून जो सिलसिला चालू झाला होता USA च्या सामन्याविरुद्ध, तिकडेच आता आपण उपांत्य फेरीचा सामना जिंकून आता अहमदाबादला चाललो आहे. मीही अहमदाबादला जाईन, तुम्हाला घेऊन जाईन. तर बघत राहा क्रिकेट कुझिन कारवा. धन्यवाद.